कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी मिळाल्यानंतर शैक्षणिक संस्थांना मदत करण्याची भावना कीर यांनी बोलून देखील दाखवली आहे। दरम्यान रमेश कीर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। स्पर्धा परीक्षांच्या या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्या पदवीधर आहेत, त्यांना कोकणामध्ये बरेचशा या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळत नाहीत। त्यांच्याबद्दल काय पुढे आगामी कशी आपली भूमिका असेल? आम्ही जो कार्यक्रम आखलेला आहे या मतदारसंघासाठी त्यात अग्रक्रमाने हा विषय आहे की UPSC MPSC या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांसाठी कोकणातल्या ज्या शैक्षणिक संस्था या उपक्रमासाठी कार्यक्रम राबवतात त्या संस्थांच्या मागे उभं राहणं, त्यांना मदत करणं आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन कोकणातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं हा आमचा पहिला अजेंडा असेल। 22,000हून अधिक या ठिकाणी मतदार आहेत। एवढ्या वेळामध्ये आपण कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहात? नाही, केवळ 22,000 रत्नागिरी जिल्ह्यातलेच नव्हे तर संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघातल्या सर्व मतदारांपर्यंत आम्ही बाय पोस्ट माझी सगळी माहिती, लिखित माहिती आणि मतपत्रिका, डमी मतपत्रिका ही आम्ही त्यांच्या घरपोच करत आहोत। जे सहकारी मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाठिंबा आणि कशा पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी मतदारसंघात चालू आहे? मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार या सर्वांचं अतिशय चांगलं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। मग ते शेतकरी कामगार पक्ष असेल, CPM असतील, या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळेच ही माझी आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झालेली आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।